श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकासाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला आणि तो अंतिम झाल्याचे वृत्त समोर आले। परंतु जो आराखडा समोर आला आहे त्यामध्ये येथील रहिवासी आणि व्यावसायिकांच्या पुनर्वसन आराखड्यात नमूद केले नाहीये। त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना तसेच रहिवाशांवर अन्याय होत असल्यामुळे हा आराखडा बसविण्यास महाद्वार व्यापारी असोसिएशनने विरोध दर्शवला आहे। वास्तविक पाहता या परिसरातील सर्वच रहिवासी आणि व्यावसायिक हे परिसराच्या विकासासाठी अनुकूल आहेत, परंतु शक्य असतानाही याच परिसरात त्यांचे पुनर्वसन होताना नवीन आराखड्यात दिसत नाही। तसेच यातील बहुतांश सर्वांचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून असल्याने येथील नागरिकांना येथून हटवून देणे अन्यायकारक असणार आहे, अशी भूमिका व्यापारी संघाने मांडली आहे। यावेळी बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण नकाते म्हणाले, आमच्याबरोबर माननीय कलेक्टर साहेबांची दोनदा मीटिंग इथं झालेली होती। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, जो काय आराखडा आम्ही तयार करू ते तुमच्या सहमतीने पुढे जाऊ आणि त्याचं सादरीकरण तुमच्यासमोर करू। काय त्रुटी असल्या तर तुम्ही सुचवा आणि मग आपण पुढे जाऊ। या सगळ्या गोष्टी झाल्या असताना त्यांनी कुठलंही आम्हाला परत न विश्वास घेता ते विश्वासात न घेता त्याचं सादरीकरण केलं। ते पेपरमध्ये आमच्या व्यापारी बंधूंनी आम्ही सगळ्यांनी वाचल्यानंतर आमच्यात जरासं अस्वस्थता निर्माण झाली। त्यामुळं आम्ही त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतली आणि असं जर याच्यात कुठं स्थान नसलं व्यापाऱ्यांना रहिवाशांना तर आमचा ह्या गोष्टीला विरोध राहील, त्याचं रिवाईज करायला पाहिजे प्लॅन। या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सध्याचा आराखड्याचा पाठपुरावा थांबवून नवीन आराखडा करावा, तसेच हाच आराखडा राबवल्यास नाईलाजाने शासनाबरोबर झगडावे लागेल असा इशारा महाद्वार व्यापारी असोसिएशनने दिलाय। कॅमेरामन नाजत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।